नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्याच्या कानाकोपऱ्यातील गल्लीपोळामध्ये अगदी इमारतीपासून वाहनतळाच्या जागेतही थाटण्यात येणाऱ्या खाजगी बालवाडी म्हणजेच प्ले ग्रुप नोंदणी बंधनकारक करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे विचाराधीन आहे। राज्यामध्ये अंगणवाडी जाण्यास पात्र असणाऱ्या 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची संख्या ही 32,39,269 आहे। यातील अनेक मुलांचं शिक्षण हे खाजगी बालवाडीमध्ये होतं। मात्र या बालवाड्यांवरती सध्या सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही। त्यांचं शुल्क, अभ्यासक्रम, सुरक्षा आणि सुविधा यांचा विचार करून सरकार नोंदणीची सक्ती करण्याचा निर्णय घेणार आहे। राज्यामध्ये 3 ते 6 वर्षापर्यंतच्या बालकांच्या शाळापूर्व अनौपचारिक शिक्षणाची जबाबदारी महिला बाल विकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास विभागावरती आहे। अंगणवाडीमध्ये येणाऱ्या या वयोगटातील बालकांसाठी आकार हा शाळापूर्व बाल शिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे। ग्रामीण भागामध्ये संपूर्ण लोकसंख्या अंगणवाडीमध्ये सामावून घेतली जाते, परंतु शहरामध्ये केवळ झोपडपट्टी, कामगार वस्ती, अल्पसंख्याक बहुल क्षेत्र अशा भागांमध्येच अंगणवाडीचं कामकाज चालतं। परिणामी मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी बालवाड्यांमध्ये प्रवेश घेण्याकडे ओढा वाढलेला आहे। याबाबत माहिती घेण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल यांच्याशी संपर्क हा होऊ शकला नाही। खाजगी अंगणवाड्यांवरती नोंदणीची सक्ती करत असतानाच सरकारी अंगणवाडीतील पायाभूत सुविधांकडेही तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे। या अंगणवाडीमधील पायाभूत सुविधा, सुरक्षिततेला प्राधान्य दिलं तर या अंगणवाडीमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल, असं या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। तर मग अशा पद्धतीनं खाजगी बालवाड्यांमध्ये देखील काही प्रॉब्लेम्स आहेत। ते असे आहेत की अंगणवाडीप्रमाणेच त्यांना दुपारी खाऊ मिळत नाही, शासन मान्यताप्राप्त बाल विकास उपक्रम राबवला जात नाही, नोंदणी, विशिष्ट अभ्यासक्रम, सुरक्षित वाहन व्यवस्था, शुल्क आकारणी याबाबत कोणतीच नियमावली नाही। सरकारच्या कोणत्याही विभागाचं कुठलंही नियंत्रण नाही। काही अनुचित प्रकार घडल्यास कारवाईचा प्रश्न यामध्ये निर्माण होतो। त्यामुळे आता सरकार हा मसुदा तयार करत आहे आणि यासाठी आता खाजगी प्ले ग्रुपला आणि यांच्या नोंदणीला आता बंधनकारक करण्यात आलेला आहे। यामुळे नक्कीच याचा फायदा लहान मुलांना होईल, ही बातमी आता सरकारकडून येत आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।